निकाल खूप प्रतीक्षेनंतर आलेला आहे. जसा अपेक्षित होता ठाकरे गटाला धक्का बसेल, दुपारपासून बोललं जात असेल तसा निकाल आहे. कसं बघता, पहिली प्रतिक्रिया काय या निकालाच्या? नाही, विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये आजचा निकाल हा अपेक्षितच होता. म्हणजे फार काही त्याच्यामध्ये वेगळं घडेल असं मला तरी वाटत नव्हतं. कारण की जी काही राजकीय व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये आहे ती पाहता हेच घडेल असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं. उद्धव ठाकरे यांची बाजू निश्चितच भक्कम आहे. लोकांची सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे आणि न्यायालयीनसुद्धा बाजू, मला वाटतं सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेल्यानंतर निश्चितच त्यांना खरं अर्थाने ही लढाई फक्त काही त्यांची व्यक्तिगत लढाई असं मानायचं कारण नाही. ही लोकशाही टिकवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने कायद्याने जे अपेक्षित आहे, म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ हा जो कायदा आला आहे देशामध्ये, त्या कायद्याचं संपूर्णपणे आजच्या निकालानंतर नेमकं जी अवस्था झालेली आहे ती फार वाईट आहे. त्यामुळे कायद्याचं राज्य हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. उद्धव ठाकरे व्यक्ती म्हणून हा विषय नाही, तर संपूर्ण लोकशाहीतच धोक्यात या निमित्ताने निश्चितच येईल. आणि म्हणून वाटतं की ते सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेल्यास त्यांना न्याय नक्की मिळेल अशी माझी धारणा आहे. विधिमंडळाचा गटनेता म्हणून पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मान्यता मिळालेली आहे या निर्णयामध्ये. ठीक आहे ना, स्वाभाविक आहे ना. एखादा निर्णय त्यांना डिस्क्वालिफिकेशन केलंच नाही याचा अर्थ बाकी सर्व गोष्टी आल्याच त्याच्यामध्ये. त्यामुळे डिस्क्वालिफिकेशन जरी नसलं केलं त्यांना, ना शिंदे गटाला केलं ना ठाकरे गटाला, दोन्ही गटाला डिस्क्वालिफिकेशन न करता फक्त प्रतोद आणि शिवसेना हे जसं निवडणूक आयोगाने सांगितलं त्याच पद्धतीने हा निकाल देण्याचा प्रयत्न आहे का, की त्यानुसारच त्यांनी म्हटलंय सगळं? राजकीय खेळी काही प्रमाणात नक्कीच आहे म्हणावं लागेल. याच्यामध्ये आगामी काळामध्ये अजून काही लोक हाताला लागतात का असाही प्रयत्न असावा, की काही नाकारत नाही. त्यामुळे मी याच्यात अधिक भाष्य काही करणार नाही. परंतु हा निकाल अपेक्षितच होता. पण त्यांच्याकडून असं देखील म्हटलं जातं की आम्हाला दरवाजे उघडे. कोणाला? ठाकरे गटातले काही आमदार ज्यांना अपात्र केलं नाही त्यांच्यासाठी दरवाजे उघडे. त्यांची वकील पण प्रतिक्रिया देत आहेत. तेच म्हणतो ना, म्हणजे हे सगळी राजकीय समीकरणं राज्यामध्ये अजून काही बदलू शकतात का यासाठी चाचपणी सुद्धा कदाचित या निकालानंतर होऊ शकते असं वाटतं मला. महाविकास आघाडीमध्ये काय असेल सर? महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं स्थान काय असेल? कारण ते पक्षप्रमुख नाही आहेत आणि जागा वाटपावर या सगळ्या निकालाचा काय परिणाम? पक्षाचे नेते आहेत, ठीक आहे. टेक्निकली हा मुद्दा स्पीकरच्या लेवलला हा निर्णय झालेला आहे. न्यायालयीन प्रक्रिया काही संपलेली नाही आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये जाऊन त्यांना आपली भूमिका मांडून त्यात शेवटी अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयच घेईल ह्याच्यामध्ये जो घ्यायचा आहे तो. त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये त्याचे घटक पक्ष म्हणून त्यांचा पक्ष राहणारच आहे. त्यांना चिन्ह वेगळं देण्यात आलेलंच आहे. त्याच्यामुळे तो विषय आता तसं काही अडचणीचा नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाकडनं विधिमंडळ पक्षाला यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिसतं. एकंदरीत या निर्णयामध्ये आपण माजी मुख्यमंत्री आहात, काय प्रकाश टाकले यावर? कशाबद्दल? शिवसेना विधिमंडळ पक्षाला फार महत्त्व दिलं गेलं आहे या निर्णयामध्ये. एकंदरीत टेक्निकॅलिटीजवर गेलेला आहे. 2018चा त्यांची जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे ती इलेक्शन कमिशनकडे त्यांनी नंतर त्यात बदल जे झाले, जुनीच घटना इलेक्शन कमिशनकडे आहे, झालेले बदल त्यांना कळवलेले नाहीत. या तांत्रिक मुद्द्यावर काही त्यांनी निष्कर्ष काढलेले आहेत. ठीक आहे, त्यात मला काय जोपर्यंत निकाल पूर्ण वाचून त्याचं विश्लेषण होत नाही तोपर्यंत त्याच्यावर मी काही बोलणं उचित नाही, कारण त्याच्यामध्ये लिगल इश्यूज इन्वॉल्ड आहेत. त्यामुळे ह्याच्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. पण ॲज अ मॅटर ऑफ प्रिन्सिपल आपण जे म्हणतो की लोकशाही टिकली पाहिजे, आयाराम गयारामांचं जे काही राजकीय जी उलथापालथ होत राहते, माणसं येणारे जाणारे, मला वाटतं ह्याला कुठेतरी लगाम लावता आला पाहिजे. ही भूमिका ही त्या कायद्यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे शिंदे पुन्हा वापरण्यात येतील मात्र अशा पद्धतीचा प्रेसिडेंट व्हायला स्वाभाविक आहे. आजचा निर्णय केस लॉ झाला ना, म्हणजे स्पीकरनी दिलेला निर्णय हा फक्त आजच्या पुरती किंवा दोन पक्षातले वाद यापुरती मर्यादित राहणारच नाही. त्यामुळे ही केस लॉ झाला. आता आगामी काळामध्ये जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्याच्यामध्ये निर्णय देत नाही किंवा हा सेट करत नाही किंबहुना यात काही कायद्यामध्ये बदल होत नाही तोपर्यंत हा केस लॉ म्हणून वापरला जाईल.
शेड्यूल 10चा जे वारंवार उल्लेख होत होता, हम्म. म्हणजे शेड्यूल 10 नुसार ही कारवाई झाली पाहिजे कारण की दुसरा गट स्थापन झाला पाहिजे होता असं बोललं जात होतं. मग हे शेड्यूल 10 प्रकार हा कुठेतरी दिसून आला नाही का? नाही, कायद्याने स्पष्ट आहे की शेड्यूल 10 प्रमाणे मग त्यांनी तो गट दुसऱ्या पक्षात विसर्जित केला पाहिजे वगैरे अमुक त्याच्यात तरतुदी आहेत. माझा मुद्दा एवढाच मर्यादित आहे याच्यामध्ये, जोपर्यंत मी निकाल पूर्णपणे, कारण तो टेलिव्हिजनवर फक्त ऐकला आहे मी, त्यामुळे त्याचे फक्त त्यांनी ऑपरेटिव्ह पार्ट फक्त वाचलेला आहे. तर जोपर्यंत डिटेल ऑर्डर घेऊन त्याचं विश्लेषण जोपर्यंत कायदेतज्ञ होत नाही तोपर्यंत ह्याच्या अधिक बोलणं उचित नाही. भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता मिळालेली आहे एकंदरीतच बघता त्यांचा व्हीप वैध असं नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा व्हीप अवैध ठरवला. असे निर्णय येतच हा, तुम्ही त्यांची अस्तित्व मान्यच केलं आहे, त्यांनाच तुम्ही अधिकृत शिवसेना म्हणून घोषित केलं आहे, त्यामुळे स्वाभाविकच आहे की तो घटना त्यांची 2018ची जी घटना आहे ती नंतर अमेंडमेंट त्यांनी मान्य केलेली नाही, त्यामुळे सर्वच गोष्टी अंत झाल्याच आपोआप. ज्यावेळेस तुम्ही शिंदेना मान्यता देता त्यावेळेस बाकीच्या गोष्टीला आपोआप मान्यता आलीच त्याच्यामध्ये. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा व्हीप अवैध ठरवला होता. तेच म्हणतो मी, स्पीकरनी निर्णय घेत, त्यामुळे हे विषय चॅलेंज होतील सगळं. काँग्रेसचे प्रभारी उद्या राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत, टिळक भवन येथे बैठक असणार आहेत. कशा पद्धतीने महाविकास आघाडीमधील जागा वाटपासंबंधी जागा वाटपाचा उद्याचा विषय जो आहे ती आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये 6 विभागामध्ये काही कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे, मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. पक्षाची संघटना मजबूत अधिक करण्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्या मीटिंगमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि जागा वाटपाचा कालचा जो प्रोग्रेस आहे दिल्लीमध्ये अति समाधानकारक आहे. तिन्ही पक्षामध्ये खूप समन्वयाच्या वातावरणामध्ये एकंदरीत जागेचा निर्णय झालेला आहे. उर्वरित काही जागा ज्या आहेत चर्चेच्या ते कदाचित उद्या किंवा परवा मुंबईत सुद्धा होऊ शकतात चर्चा. हिंदी में जाना चाहिए सर. संजय गुट के पक्ष में पूरा फैसला आया हुआ है, इसका नुकसान महागठबंधन को कहां तक होगा? नहीं, महागठबंधन तो नुकसान का सवाल उठता ही नहीं है. आज की हालात में भी जब ये फैसला हुआ और कांग्रेस एनसीपी और शिवसेना में दोनों पक्ष पार्टीज़ में जो लोग अलग पार्टी बना के गुट बना के दूसरी ओर चले गए, तब वो स्थिति वैसे काम चली रही थी. अब उसमें आज कानूनी तौर पर स्पीकर ने अपना वर्डिक्ट दिया है, यही फ़र्क पड़ा है. अब वो वर्डिक्ट कहाँ तक सुप्रीम कोर्ट में टिक पाता है नहीं टिक पाता है, ये आज के फैसले के बाद जब ये लीगली चैलेंज हो जाएगा सुप्रीम कोर्ट में तभी पता चलेगा कि ये सही क्या है. तो मैं समझता हूँ देश का कानून जहाँ बनाया जाता है अल्टीमेट जो है वो सुप्रीम कोर्ट है. तो सुप्रीम कोर्ट में ये सब फैसलों पर आज के स्पीकर के फैसले पर निश्चित तौर पर चर्चा होगी, बहस होगी. मुझे लगता है उद्धव ठाकरे जी भी सुप्रीम कोर्ट में निश्चित तौर पर उनकी पार्टी जाएगी और उसमें जो उनका, मैं तो समझता हूँ कि उद्धव ठाकरे जी का स्टैंड बिल्कुल सही था. डिस्क्वालिफिकेशन की कोई बात ही नहीं थी क्योंकि उन्होंने लीगल तौर पर सब ठीक किया था. जो लोग पार्टी से डिफेक्ट होकर, क्योंकि एंटी डिफेक्शन लॉ इस देश में लागू है, कानून लागू है, वो रहते हुए अगर टेक्निकलिटीज़ पे बात होती है तो फिर उस कानून का मतलब क्या है. ठीक है, उस स्पीकर का अपना फैसला है, हमें उस पर कोई टिप्पणी नहीं करना है. तो सुप्रीम कोर्ट में दूध का दूध पानी का पानी जो है वो सच्चाई सामने आएगी और सुप्रीम कोर्ट अल्टीमेटली इसमें फैसला, इस देश की डेमोक्रेसी, सवाल सिर्फ उद्धव ठाकरे जी की हद तक सीमित नहीं है, ये फिर शिवसेना की हद तक सीमित नहीं है. पूरे देश की राजनीति डेमोक्रेसी को बरकरार रखना है, डेमोक्रेसी को टिकाना है. तो मैं समझता हूँ क्योंकि ये केस लॉ माना जाएगा, अगर इसको सेट असाइड नहीं करते हैं तो ये कानून माना जाएगा, ये केस लॉ हो जाएगा और कई पार्टीज में डिफेक्शंस निश्चित तौर पर एनकरेज करने वाली बात हो जाएगी. तो मैं समझता हूँ इसके बारे में सुप्रीम कोर्ट को अपना फैसला अंतिम लेना पड़ेगा, जिसके ऊपर चाहे वो एग्री करे या नहीं, जो भी होगा कानूनी तौर पर. जब सुप्रीम कोर्ट का फैसला होता है तब, या फिर कानून में कोई तब्दीली होती है तब इस विषय पर अंतिम फैसले की इंतजार है. सर मेरा इसी पे सवाल है, 1985 में जब ये कानून बना था मकसद ये था कि डिफेक्शन को रोका जाए, आपको लग रहा है कि आज उस मकसद का नेचुरल डिफीट, वो तो पर्पस डिफीट ही हो रहा है ना. आज का फैसला जो एंटी डिफेक्शन लॉ देश में लागू हो गया, उसका पर्पस ही था कि लोग एक पार्टी से दूसरे पार्टी में जा रहे हैं, पूरी पार्टी की पार्टी टूट के जा रही है. लोगों ने इलेक्ट 5 साल के लिए आपको एक पर्टिकुलर पार्टी से करने के बाद में जब एक पार्टी से दूसरी पार्टी में आप जाते हो तो नेचुरली ये सब इसको रोकने के लिए ये सब कानून बनाए गए. कौन सी पार्टी का इशू नहीं है. बेसिकली देश की डेमोक्रेसी में जो चीज़ों को पाबंद करना ज़रूरी है, डेमोक्रेटिकली इलेक्टेड गवर्नमेंट्स को संभालना ज़रूरी है. तो मैं समझता हूँ कि ये जो फैसला हुआ है इसके प्रिंसिपल को
छेद देने वाला, इसको तोड़ने वाला ये फैसला है, ऐसा मैं मानता हूँ। तो मैं समझता हूँ सुप्रीम कोर्ट में जब ये मामला दर्ज हो जाएगा तो मुझे पूरी उम्मीद है कि इसके सच्चाई इसकी जो है कानूनी तौर पर जिन मुद्दों पर आज स्पीकर ने फैसला किया है वो चैलेंज होगा लीगली। चैलेंज होने के बाद जो फैसला अल्टीमेट सुप्रीम कोर्ट देगी दैट विल बी द लॉ ऑफ दिस कंट्री। इस फैसले का समर्थन जो लोग करें उन्होंने एक लॉजिक ये दे रहे हैं कि जो परिवार रन पार्टियां हैं वो मनमाने ढंग से पार्टियां ऐसा नहीं होता, परिवार रन पार्टी नहीं है ये, कोई भी पार्टी परिवार रन नहीं। जब तक लोग चुन के अब जितने भी लोग चुनकर आए हैं दे हैव बीन डेमोक्रेटिकली इलेक्टेड बाय द पीपल ऑफ दिस स्टेट। तो कहाँ कहते हैं नॉमिनेशन थोड़ी है। तो सवाल ऐसा है कि लोग चुनकर एक पार्टी से आते हैं, अचानक पार्टी अपनी टेन्योर रहते हुए भी दूसरी पार्टी में, टेन्योर खत्म होने के बाद में अगर कोई आदमी टेन्योर से पहले इस्तीफा देता है या फिर दूसरी पार्टी में पार्टी छोड़ के जब जाता है तो पार्टी को इस्तीफा दे के जाता है, दैट कैन बी अंडरस्टूड कि भाई ठीक है उसने रिजाइन कर दिया है। पर यहाँ तुम एक पार्टी से चुन के जाते हो, अचानक पूरी पार्टी की पार्टी दूसरी ओर चली जाती है, तो मुझे लगता नहीं समर्थनीय बिल्कुल नहीं होगा। और ये कानून जो बना है एंटी डिफेक्शन लॉ का पर्पस जो है, जो प्रिंसिपल है, उसी को आप तोड़ मरोड़ के अगर रख दोगे तो फिर कानून का मतलब क्या है? महागठबंधन की आगे रणनीति क्या होगी, क्योंकि ये तो महाराष्ट्र में हो रहा है, क्या ये आगे भी राज्यों में देखने को मिलेगा? तो इस पे महागठबंधन इस फैसले को जब तक सुप्रीम कोर्ट में अंतिम अंजाम नहीं मिलता है तब तक ये फैसले का आधार लेकर कई राज्यों में उथल पुथल होने की पूरी संभावना है। तो सर ये चूंकि आप कह रहे हैं अभी कानूनी पहलू है, सुप्रीम कोर्ट की आप बात कर रहे हैं, यहाँ से लोकसभा इलेक्शन उसके बाद महाराष्ट्र इलेक्शन आते हैं, बहुत ज्यादा करने के लिए क्या दिखाई नहीं देता जिस वैक्यूम की बात हम कर रहे हैं यहाँ पे। सवाल अब क्या हार जीत का रह गया है या अस्तित्व की लड़ाई है यहाँ से? और सिर्फ शिवसेना की बात तो देखिए, देखो अल्टीमेट लड़ाई तो लोगों के दरबार में ही है। ऐसा है जो लोग डिफेक्ट हो चुके हैं या कानूनी इस आधार पे जिसका जो अभी डिस्क्वालीफाई नहीं हुए हैं, तो मैं समझता हूँ अल्टीमेट लड़ाई तो लोगों के सामने ही है। तो लोगों को चुनना है कि आप क्या चाहते हो। तो मैं ख्याल से दैट विल द अल्टीमेट वर्डिक्ट जो लोगों से आना है। पर कानूनी तौर पर इस चीज़ को जब तक सुप्रीम कोर्ट अंजाम नहीं देता है या जो सही है या गलत है स्पीकर का फैसला, तब तक देश में इसका आधार लेके कई राज्यों में कुछ भी हो सकता है।